नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आजची ही कथा एक अशी थरारक कथा आहे ज्याने एका छोट्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून टाकलं. ही कथा तुम्हाला विचार करायला लावेल. खरंच असं काही असू शकतं का? आणि कदाचित रात्री झोपताना तुमच्या डोळ्यासमोर ती रात्र उभी राहील. जर तुम्ही अशा रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथांचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला बांधून ठेवे आणि शेवट तर तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकेल. तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी. आमच्या लहानशा गावात दिवसभराची उष्णता आता मावळली होती आणि संध्याकाळची गार हवा मातीचा सुगंध घेऊन येत होती. पण ती संध्याकाळ बाकीच्या संध्याकाळपेक्षा थोडी वेगळी होती हे मला लगेच जाणवलं. हवेत एक विचित्र अस्वस्थता होती. आकाशात काळेभोर ढग जमा झाले होते. ते एकमेकांवर आदळून गडगडाट करत होते. जणू काही निसर्गही एका मोठ्या संकटाची चाहूल देत होता. गावातील लोक आपापल्या घरांकडे परतत होते, जणू काही त्यांनाही एखाद्या अनपेक्षित धोक्याची कल्पना आली होती. त्यांचे चेहरे काळजीने भरलेले होते. प्रत्येक जण घाईघाईने आपापल्या घराच्या सुरक्षिततेत शिरू इच्छित होता. मलाही तीच अस्वस्थता जाणवत होती, पण माझ्या मनातली भीती वेगळीच होती. मी श्यामला माझ्या लहानशा घराच्या अंगणात बसले होते. नजर आकाशातल्या त्या काळ्या ढगांवर खिळली होती. माझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे धाकधूक दिसत होती. माझं हृदय धाडधाड करत होतं. माझे पती रवी अजून घरी आले नव्हते. ते शहराच्या बाजारात लाकडं विकायला गेले होते आणि अशा वादळी रात्रीत त्यांचा परतीचा प्रवास किती कठीण आणि धोकादायक असू शकतो या विचारानेच मी पूर्णपणे ग्रासले होते. प्रत्येक क्षणाला माझ्या मनात एकच विचार येत होता, ते सुखरूप घरी पोचतील ना? माझ्या मनात भीतीची एक लाट उसळली. त्या वादळी वाऱ्याच्या आवाजाने मला अजूनच अस्वस्थ केले. काय होणार होतं हे मला माहीत नव्हतं, पण काहीतरी भयंकर घडणार आहे याची मला खात्री पटली होती. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का, जिथे तुम्हाला भविष्यात काहीतरी वाईट घडणार आहे याची पूर्वकल्पना आली असेल? मी काहीतरी विचार करेपर्यंत वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. जणू काही निसर्गाने आपली सर्व शक्ती एकत्र केली होती. घराच्या खिडक्या आणि दरवाजे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने धडधडू लागले. माझ्या मनात भीती अधिकच वाटली. मी लगबगीने उठले आणि घराचे दरवाजे घट्ट बंद केले. मी विचार करत होते, हे वादळ इतकं भयानक का आहे? कधी असं पाहिलं नव्हतं. मी बंद केलेले दरवाजे पुन्हा एकदा तपासले. ते व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करून घेतली. मला वाटलं आता तरी थोडं सुरक्षित वाटेल, पण त्याच क्षणी एक प्रचंड मोठा आवाज झाला. वीज कडाडली आणि आकाशात जणू काही दोट पर्वत आदळल्याचा आवाज आला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस सुरू झाला. नुसता पाऊस नाही तर तो अक्षरशः कोसळत होता. घराची छतं उडून जाईल की काय अशी भीती वाटू लागली. वाऱ्याचा जोर इतका होता की घराची भिंतही थरथरत होती. खिडक्यांवर पावसाचे थेंब आदळत होते, जणू काही बाहेरून कोणीतरी दगड मारत आहे. तो आवाज इतका तीव्र होता की माझ्या मनात एक वेगळीच दहशत बसली. मी मनाशी म्हटले, देवा, हे काय चाललंय? घरात अंधार दाटून आला होता. बाहेरच्या विजेच्या चमकण्यानेच क्षणाक्षणाला घरात प्रकाश येत होता आणि तो प्रकाशही अधिक भीतीदायक वाटत होता. माझी लहान मुलगी राणे पावसाच्या या भीषण आवाजाने पूर्णपणे घाबरली होती. तिने माझ्या पदराचा कोपरा घट्ट पकडला होता आणि तिच्या लहानग्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आई, बाबा कधी येणार? तिच्या त्या निष्पाप आवाजाने माझं हृदय अक्षरशः पिळवटून निघालं. तिच्या चेहऱ्यावर एक निष्पापपणा पाहून मला तिनं धीर देणं भाग होतं. हो बाळा, लवकरच येतील माझी राणी, मी तिला कुरवाळत म्हणाले. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. मला माहिती होतं की अशा वादळात रवीचा घरी येण्याचा मार्ग किती धोकादायक असू शकतो. माझ्या मनात एक विचित्र भीती घर करून बसली होती. मला आठवले
गावातील जुने लोक नेहमी सांगत असत की अशा वादळी आणि भयान रात्री जंगलाच्या रस्त्यावर एक भटकणारी आत्मा फिरते. ती आत्मा अशा लोकांना शोधते जे अंधारात एकटे असतात. ती त्यांच्या आवाजाची नकल करते आणि त्यांना आपल्याकडे बोलावते. त्यांना जंगलात खोलवर ओढून नेते. मला आठवलं की माझ्या आजीने लहानपणी अशा अनेक कथा सांगितल्या होत्या ज्यात लोक त्या आत्म्याच्या मोहात पडून कधीच परतले नाहीत. मी विचार करत होते, रवी त्याच रस्त्याने येत असेल तर? ही कल्पनाच मला थरथर कापायला लावत होती. माझ्या मनात भीतीचे कापूर माजले होते. मी राणीला अधिक जवळ घेतले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मला फक्त एवढंच हवं होतं की रवी सुखरूप घरी यावे. पण त्या रात्रीच्या भयान वातावरणात आशा आणि भीती यांचा एक विचित्र संगम माझ्या मनात सुरू होता. तुम्हाला कधी एखाद्या गोष्टीची इतकी तीव्र भीती अनुभवली आहे का, जिथे तुम्हाला माहीत नसतं की काय खरं आहे आणि काय फक्त कल्पना? रात्र अधिकच गडद होत होती. बाहेर पाऊस कोसळत होता आणि वाऱ्याचा आवाज इतका भयानक होता की कानांना तो अक्षरशः भेदत होता. माझ्या अंगावर सरसरून काटा येत होता. मी राणीला माझ्या जवळ घेऊन बसले होते. तिचा लहानसा देह माझ्या कुशीत थरथरत होता. माझ्या मनात हजारो विचार येत होते. रवी कुठे असतील? ते सुखरूप असतील ना? प्रत्येक क्षणाला माझी चिंता वाढत होती. बाहेरच्या वादळाचा जोर वाढतच होता. जणू काही ते वादळ आम्हाला घरात कोंडून ठेवण्यासाठीच आले होते. अचानक पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजाला छेदून दारावर कुणीतरी थाप मारल्याचा आवाज आला. थप थप असा तो आवाज होता. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी विचार केला, या वादळात कोण असेल? माझ्या मनात पहिली भीतीची लाट उसळली. मी राणीला अधिक घट्ट धरले आणि श्वास रोखून तो आवाज ऐकू लागले. परत तोच आवाज आला. मी धीर एकवटून विचारले, कोण आहे? आतमध्ये भयान शांतता पसरली होती. फक्त बाहेरच्या वादळाचा आणि पावसाचा आवाज ऐकू येत होता. मग अचानक एका क्षणात दाराच्या पलीकडून एक आवाज आला, श्यामला, मी आहे, रवी. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. रवी? पण इतक्या वादळ? एका क्षणात माझ्या मनात आनंद आणि भीती यांचा एक विचित्र संघर्ष सुरू झाला. मला वाटले शेवटी रवी आले. पण त्याच क्षणी माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. मला आठवले गावातील जुन्या लोकांच्या कथा, त्या भटकणाऱ्या आत्म्याबद्दलच्या. ती आत्मा माणसांच्या आवाजाची नकल करते. माझ्या मनात विचार आला, हे रवीच आहेत की ती आत्मा? माझ्या मनात घालमेल सुरू झाली. मी दरवाजा उघडायला गेले, पण माझ्या पायात जणू काही जीवच नव्हता. मी थरथरत होते. मी दरवाजा उघडणार होते खरंच, पण त्याच वेळी राणीने मला मागून कसून पकडले. तिचे लहानसे हात माझ्या कमरेभोवती घट्ट आवळले होते. नाही आई, दरवाजा उघडू नकोस, ते बाबा नाहीत. तिचा आवाज भीतीने भरलेला होता, पण त्यात एक दृढ निश्चय होता. मी पूर्णपणे हादरले. हे तू काय म्हणते आहेस? मी आश्चर्याने आणि भीतीने विचारले. राणीने कापत्या आवाजात मला समजावले, आई, जेव्हा ते बोलत होते ना, तेव्हा त्यांचा आवाज खूप विचित्र होता, जसे विहिरीतून येतोय. एक घुमणारा आवाज होता. राणीच्या बोलण्याने माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. माझ्या मनातली भीती आता खात्रीत बदलू लागली होती. मला आठवले गावातील जुने लोक म्हणायचे की त्या भटकणाऱ्या आत्म्याच्या आवाजात एक विचित्र घुमणारा आवाज असतो, जो कितीही नकल केली तरी लपत नाही. तो आवाज ऐकल्यावर लगेच कळलं की ते माणूस नाही, रवीच्या आवाजात ती घुमणारी गूंज होती. पण ह्या आवाजात ते स्पष्टपणे जाणवत होती, जी राणीने ओळखली होती. मी दारापासून दूर घराच्या एका कोपऱ्यात राणीला घेऊन दबून बसले. आमचा श्वास रोखला होता. बाहेरून आवाज पुन्हा आला, श्यामला, काय झालं? दरवाजा उघड, खूप थंडी. यावेळी आवाजात थोडी घाई होती, जणू काही ती आत्मा मला दरवाजा उघडण्यासाठी भाग पडत होती. माझ्या मनात भीतीचा एक डोंगर उभा राहिला. मी राणीला घट्ट कवटाळले आणि डोळे मिटून घेतले. आम्ही इथेच सुरक्षित आहोत, आम्ही दरवाजा उघडणार नाही, हीच एक आशा माझ्या मनात होती. तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की एखाद्या लहान मुलाने तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं असेल?
बाहेरून आता कोणताही आवाज येत नव्हता. फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा भयानक आवाज ऐकू येत होता. शांतता, एक भयान शांतता पसरली होती. माझ्या मनात विचार आला, कदाचित ती आत्मा निघून गेली असेल, पण तरीही मी दरवाजा उघडण्याची हिंमत करत नव्हते. माझ्या मनात अजूनही भीती घर करून होती. मी राणीला पाहिले, जी आता माझ्या कुशीत झोपली होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मला थोडं समाधान मिळालं की आम्ही सुरक्षित आहोत. तिच्यासाठी तरी मला धीर धरणं गरजेचं होतं. मी हळूच डोळे मिटून घेतले आणि देवाची प्रार्थना करू लागले. देवा, आम्हाला या संकटातून वाचव. रवीला सुखरूप घरी पाठव. माझ्या ओठांवर बेश शब्द होते. रात्रभर मला झोप लागली नाही. प्रत्येक क्षणाला मला वाटत होतं की बाहेरून पुन्हा आवाज येईल. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीने आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाने मी दचकत होते. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि भयानक रात्र होती. वेळ सरतच नव्हती. प्रत्येक सेकंद एका युगासारखा वाटत होता. अखेरीस अंधाराला छेदून पहाटेची पहिली किरण घरात डोकावली. बाहेरचा पाऊस पूर्णपणे थांबला होता. वाऱ्याचा जोरही कमी झाला होता. सर्वत्र एक शांतता पसरली होती. पण ती शांतता वादळापूर्वीच्या शांततेपेक्षाही अधिक भयान वाटत होती. मी हळूच डोळे उघडले. घरात मंद प्रकाश पसरला होता. मी राणीला पाहिले. ती अजूनही शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक लहान मुलाची शांत झोप होती. माझ्या मनात थोडा धीर आला. मी हळूच उठले आणि दरवाजा उघडण्याची हिंमत केली. दार उघडताच पहाटेची गार हवा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. मी बाहेर पाहिले. अंगणात कोणीही नव्हते. सर्व काही शांत होते. जणू काही काल रात्री काही घडलेच नव्हते. फक्त ओली माती आणि वाऱ्याने खाली पडलेली झाडाची पानवेल कालच्या वादळाची साक्ष देत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला. मला थोडं हलकं वाटलं, पण मनात अजूनही ती रात्रीची भीती घर करून होती. दूरवरून गावच्या लोकांचे आवाज ऐकू येत होते. जणू काही त्यांनाही कालच्या रात्रीच्या भयान अनुभवातून बाहेर पडल्याचा आनंद झाला होता. मी राणीला हळूच जागे केले. राणी, उठ, पाऊस थांबलाय. ती डोळे चोळत उठली आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अजूनही कालची भीती दिसत होती. आम्ही दोघीही बाहेर पडलो. गावाच्या चौकात लोक जमा झाले होते. मी पाहिले की रवी तिथे उभा होता. त्याचे कपडे पूर्णपणे ओले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. भीती, थकवा आणि काहीतरी अनपेक्षित पाहिलेल्या व्यक्तीचा गोंधळ. तो गावच्या पाटलांना काहीतरी सांगत होता. मी त्याला पाहिले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. शेवटी ते सुखरूप आहेत. माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. रवीने मला पाहिले आणि त्याची नजर माझ्यावर खेळली. त्याने माझ्याकडे धाव घेतली आणि मला घट्ट मिठी मारली. श्यामला, तू ठीक आहेस? तू रात्री कुठे होतीस? मी किती घाबरलो होतो. त्याचे शब्द भीतीने आणि काळजीने भरलेले होते. त्या क्षणी मला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटली. ते माझ्यासोबत आहेत, सुरक्षित आहेत. त्या रात्रीचा भयान अनुभव आता हळूहळू मागे सरकत होता. पण खरंच तो मागे सरकला होता का? तुम्ही कधी मृत्यूच्या इतके जवळून गेला आहात का, जिथे तुम्हाला क्षणभर वाटले असेल की आता सर्व काही संपले? रवीने मला घट्ट मिठी मारली होती. तो श्वास घेत होता आणि मला जाणवले की त्याच्या शरीरात अजूनही त्या रात्रीचा थरार कायम होता. त्याने मला आणि राणीला अधिक घट्ट पकडले, जणू काही तो आम्हाला कधी सोडणार नव्हता. श्यामला, तू ठीक आहेस? तू रात्री कुठे होतीस? मी किती घाबरलो होतो. त्याचे शब्द काळजीने आणि भीतीने भरलेले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मी कधीच विसरू शकणार नाही. डोळ्यात थकवा, भीती आणि एक प्रकारचा गोंधळ, जणू काही तो नुकताच मृत्यूला सामोरे जाऊन आला होता. मी त्याला धीर देत म्हटलं, हो रवी, आम्ही ठीक आहोत. तू कुठे होतास? आम्ही किती काळजी करत होतो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर रवीला सुखरूप पाहून आनंदाने सुटकेचे होते. त्याने लांब श्वास घेतला आणि गावच्या पाटलांना आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांना काय घडले ते सांगू लागला. रवीने सांगितले की तो शहरातून लाकडं विकून परत येत होता. नेहमीप्रमाणेच ट्रॅक्टरवरून परत येत असताना
अचानक जोरदार वादळ सुरू झाले. वाऱ्याचा आणि पावसाचा जोर इतका होता की रस्ता धड दिसत नव्हता. जंगलाच्या जवळच त्याचा ट्रॅक्टर अचानक बंद पडला. धडधड असा आवाज झाला आणि ट्रॅक्टर जागेवरच थांबला. तो म्हणाला, मी ट्रॅक्टर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण वादळामुळे काहीच करता येत नव्हतं. पाऊस इतका होता की डोळे उघडायलाही अवघड होत होतं. मी ट्रॅक्टरखाली वाकलो होतो, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण अंधार आणि वादळामुळे काहीच करता येत नव्हते. रवीने पुढे सांगितले. तेव्हाच मला दूरवरून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. रवी, रवी, असा तो आवाज होता. तो आवाज अगदी तुझ्यासारखा होता श्यामला. तो मला जंगलाच्या आत बोलावत होता. मला वाटले तू संकटात आहेस, तू मला मदतीसाठी बोलावतेस, म्हणून मी त्या दिशेने जाऊ लागलो. त्याने बोलता बोलता एक खोल श्वास घेतला. मी काही पावले पुढे गेलो, पण त्याच वेळी मला लहानपणी गावच्या एका म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली. ते नेहमी म्हणायचे की अशा वादळी रात्रीत जंगलात एक भटकणारी आत्मा फिरते. ती माणसांच्या आवाजाची नकल करून त्यांना आपल्याकडे बोलावते. त्या आवाजाच्या मागे कधीही जाऊ नका, नाहीतर तुम्ही कधीच परत येणार नाही. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला. ती गोष्ट आठवताच मला त्या आवाजात एक विचित्र घुमणारा प्रतिध्वनी जाणवला. तो आवाज माझ्या नावाचा उच्चार करत होता, पण त्यात काहीतरी वेगळं होतं, काहीतरी मानवी नव्हतं. माझ्या मनात एक भीती बसली आणि मी लगेच तिथेच थांबलं. मी हिम्मत करून त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि रात्रभर ट्रॅक्टरजवळ एका मोठ्या झाडाखाली वाट पाहत बसलो. रवी पुढे म्हणाला, पाऊस आणि थंडीमुळे माझं शरीर पूर्णपणे गारठलं होतं, पण मी त्या आवाजाच्या दिशेने एक पाऊलही टाकलं नाही. सकाळी जेव्हा पाऊस पूर्णपणे थांबला आणि सूर्याची पहिली किरणे दिसू लागली, तेव्हाच रवीने कसे तरी पायी चालत गावात पोचण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की पाऊस थांबताच त्याने ट्रॅक्टर तिथेच सोडून दिला आणि धावतच गावात आला. त्याला फक्त मला आणि राणीला बघायचं होतं. हे सर्व ऐकून माझ्या आणि राणीच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. मी आणि राणीकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव स्पष्ट दिसत होते. मला राणीचा खूप अभिमान वाटला, जिने काल रात्री तिच्या हुशारीने आणि समजूतदारपणाने आम्हा दोघींचे प्राण वाचवले होते. जर तिने मला वेळीच रोखले नसते तर काय झाले असते, हा विचार माझ्या मनात चमकून गेला आणि माझ्या अंगावर पुन्हा शहारा आला. कदाचित रवीप्रमाणे आम्हीही त्या आत्म्याच्या जाळ्यात अडकलो असतो. मी रवीला घट्ट मिठी मारली. आता मला पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. रवीनेही मला आणि राणीला परत एकदा मिठी मारली आणि आम्ही सर्वजण घराकडे परतलो. ही गोष्ट आता संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक जण राणीच्या समजूतदारपणाची आणि तिच्या बुद्धिमत्तेची तारीफ करत होता. गावचे लोक त्या भयान रात्रीबद्दल नेहमीच बोलत असत, जेव्हा एका लहानग्या मुलीच्या एका योग्य निर्णयामुळे एका कुटुंबाचा जीव वाचला होता. मी आणि रवी ही घटना कधीच विसरलो नाही. ती रात्र आमच्या आयुष्यातील एक भयावह आठवण बनून राहिली. पण ही कथा इथेच संपत नाही मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, त्या रात्री जे काही घडलं ते खरंच संपलं होतं का? एक आठवडा उलटून गेला होता. गावात सर्व काही सामान्य झालं होतं. वादळाची आणि त्या भयान रात्रीची आठवण आता हळूहळू पुसट होत होती, पण ती आमच्या मनात कायमची घर करून राहिली होती. शेवटी जीवन पुन्हा रुळावर येत आहे असं वाटत होतं. मी आणि रवी आमच्या लाडक्या मुली राणीसोबत गावाजवळच्या नदीच्या शांत किनाऱ्यावर बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे पाण्यावर चमकत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. हे दृश्य इतकं शांत आणि सुंदर होतं ना की त्या भयान रात्रीचा विचारही मनात येऊ नये असंच वाटत होतं. मी रवीसोबत गप्पा मारत होते आणि राणी नदीच्या पाण्यात लहानसे दगड टाकत होती. ती तिच्या निरागस जगात रमली होती, जणू काही काल रात्री काही घडलंच नाही. तिच्या चेहऱ्यावर एक लहान मुलाची शांतता आणि आनंद होता. मला वाटले चला आता सर्व काही ठीक होईल. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरंच सर्व काही ठीक झालं होतं? अचानक राणीने तिचा खेळ थांबवला आणि आमच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. तिने एक प्रश्न विचारला, जो ऐकून माझ्या काळजात धस्सच झालं. आई, ती आत्मा फक्त रात्रीच येते का?
तिचा हा प्रश्न ऐकून मी आणि रवी दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती. ती चमक बालपणाच्या निरागसतेची नव्हती, तर त्यात काहीतरी गूढ, काहीतरी वेगळंच होतं. मी थोडं सावरून तिला उत्तर दिलं, हो बाळा, फक्त रात्रीच. मी विचार करत होते ती हा प्रश्न का विचारत असेल. तिला अजूनही त्या रात्रीची भीती वाटत असेल का. माझं उत्तर ऐकून राणीच्या चेहऱ्यावर एक अगदीच विचित्र हसू उमटलं. ते हसू निरागस नव्हतं, त्यात एक प्रकारची क्रूरता, एक प्रकारची गूढता होती. तिने हळूच मान हलवली आणि म्हणाली, आणि फक्त पावसात. तिच्या या शब्दाने माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. रवीच्या चेहऱ्यावरही गोंधळ आणि भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघेही तिच्याकडे पाहतच राहिलो. तिचे डोळे चमकत होते, पण त्यात आता बालपणाची ती निरागसता नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक असे हास्य होतं जे मला आतून हादरवून टाकत होतं. ते हास्य सामान्य नव्हतं, तर ते अगदी राक्षसी होतं. तू हे सर्व का विचारत आहेस राणी? मी थरथरत्या आवाजात विचारले. माझ्या मनात भीतीचे काहूर माजले होते. मला आता नक्कीच काहीतरी वेगळे घडणार आहे याची जाणीव झाली होती. राणी हसू लागली. तिचं हसू ऐकून माझ्या काळजाला खर पडलं. तिचा तो हसण्याचा आवाज, त्यात तोच अजीबसा घुमणारा प्रतिध्वनी होता जो मी त्या वादळी रात्री दाराबाहेर ऐकला होता. जेव्हा मला वाटले की रवी दारात उभा आहे, तोच घुमणारा आवाज जो रवीला जंगलात ऐकू आला होता, ज्या आवाजाने त्याला जंगलात बोलावले होते, तो आवाज आता राणीच्या हसण्यातून येत होता. आमच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. मी आणि रवी भीतीने थरथरलो. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि त्या नजरेत एकच भीती होती. आम्ही चुकलो होतो. ती आत्मा केलेली नव्हती, ती आमच्या घरातच होती. राणी हळूहळू उभी राहिली आणि नदीच्या दिशेने चालू लागली. तिच्या प्रत्येक पावलागणी आमच्या काळजाची धडधड वाढत होती. तिने आमच्याकडे पाठ फिरवली आणि नदीच्या दिशेने जातानाच म्हणाली, ही गोष्ट इथे संपत नाही आणि ना ती रात्र. मी नेहमी इथेच राहते. तुम्ही सर्व फक्त माझे पाहुणे आहात. तिचे ते शब्द ऐकून मी आणि रवी पूर्णपणे हादरलो. आम्ही एकमेकांकडे पाहिले. आमच्या डोळ्यात भीती आणि निराशा स्पष्ट दिसत होती. आम्हाला समजले की ज्या आत्म्यापासून आम्ही वाचलो होतो ती आमच्या घरात, आमच्या मुलीच्या शरीरात आधीच प्रवेश करून बसली होती. तिने राणीच्या शरीरावर ताबा मिळवला होता. पावसाची ती भयान रात्र आता फक्त एक गोष्ट नव्हती, ती आमच्यासोबत नेहमी राहणारी एक भयान वास्तविकता होती. आणि तो हसण्याचा आवाज जो अजूनही नदीच्या किनाऱ्यावर घुमत होता, ती फक्त एक सुरुवात होती. ती आमच्या आयुष्यातील भयान सत्याची सुरुवात होती. आता आम्हाला आयुष्यभर त्या आत्म्यासोबत जगायचं होतं, जी आमच्याच घरात, आमच्याच मुलीच्या शरीरात होती. प्रत्येक रात्र, प्रत्येक पाऊस, प्रत्येक हसू आम्हाला त्या भयान सत्याची आठवण करून देईल, ज्यामुळे आमचं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं. आणि आता मला कळतंय की त्या रात्री दरवाजा न उघडताही आम्ही हरलोच होतो, कारण ती आत्मा आधीच आमच्या घरात, आमच्या मनात आणि आमच्या आयुष्यात शिरली होती. तरी मित्रांनो, ही होती आजची भयकथा. तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या आयुष्यात पुढं काय घडलं असेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. तर प्रथम त्यांची नावे घेऊयात. पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, दीपाली लोहार, सातारा, अनिरुद्ध रामभाऊ कासारे, मुक्काम पोस्ट घाट नांदूर, तालुका आंबेचोगाई, जिल्हा बीड, विशाल बारवे, तळेगाव दाभाडे, अशोक नाईक, जळगाव, हर्षदा देवरुखकर, खडावली, पंडित गायकवाड, आंबे, तालुका पेठ, नाशिक, मीनाक्षी हनुमंत फडतरे, कोरेगाव, जिल्हा सातारा, प्रमोद सूर्यवंशी, पुणे, अशोक खंडागळे, लातूर, रवींद्र पाटणे, वाई, सातारा, प्रदीप माडसे, मुरबाड, जिल्हा ठाणे, सुरेश जाधव, पनवेल, नवी मुंबई,
दीपक दळवी, वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर, संगीता ढोले शिरपूर धुळे, दिगंबर देशमुख नांदेड, अरुण सोनवणे शिवाजीनगर नाशिक आणि शेवटी सुहास चिदनकर यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या आणि भयान कथे. तोपर्यंत आपली काळजी घ्या.